प्रकरण 1. हे पहा, डॉक्टर कोण आहे? तुम्ही. हो ना? मग पेशंटवर काय उपचार करायला हवेत हे कोण ठरवणार? अर्थात तुम्हीच. तुम्ही मला काहीही सल्ला देण्याची आवश्यकता नाही. मी केस स्वीकारावी असं वाटत असेल तर मी म्हणतो तसंच तुम्हाला करावं लागेल. नाहीपेक्षा तुम्ही शहरातले इतर डॉक्टर्स गाठू शकता. त्याने हवालदिल होत आपल्या मित्राकडे पाहिलं. मित्रानं पोलिसी खाक्याला शोभेलशा मख्खपणे आपली नजर दुसरीकडे वळवली. त्याच्याकडे काय पाहताय? तो इन्स्पेक्टर असला तरी गुन्हेगार नाही. अजून माझ्या आज्ञेत आहे तो. माझ्या विरुद्ध बोलण्याची हिंमत आहे का त्याची? विचारा बरं. डॉक्टर साहेब, जस्ट अ मोमेंट. तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या. नाही पटलं तर तुम्ही म्हणाल तो शेवटचा शब्द आहेच. बरं बोला. तुमचं समाधान होऊ द्या. त्याचं काय आहे की मी सध्या फार मोठ्या केसमध्ये गुंतलोय. केसची पहिली तारीख 8 दिवसांवर आली आहे. मग मी काय करू? तुमच्याऐवजी आरोपीच्या वतीनं मी केस लढवू? नाही, तसं करता येणार नाही म्हणून तर मी म्हणतोय की इथे किंवा आसपास काही व्यवस्था नाही का करता येणार? नाही. त्यानं चुटपुटत्या नजरेनं आपल्या बायकोकडे पाहून घेतलं. ती गंभीर आणि विचारी मुद्रेनं त्यांच्यातले संवाद ऐकत होती. आणि त्याला सारखी भीती वाटत होती की तिचा आपल्याबद्दल गैरसमज होईल. तसं होऊ नये म्हणून तो कळवळून म्हणाला, "अ, पैशांचा मुळीच प्रश्न नाहीये. पैशांचा प्रश्न नाहीच आहे. प्रश्न आहे तो हवामानाचा. तुमचा सगळा पैसा खर्च करूनही तुम्ही मुंबईचं हवामान बदलू शकत नाही, नाही का? त्यावर उपाय एकच, काही दिवसांसाठी हवापालट करणे." पण मी मुंबई सोडू शकत नाही. नका सोडू. हवापालट म्हणजे काय सत्यनारायणाची पूजा वाटली जोडीनंच करायला? लेट हर गो अलोन. अशा अवस्थेत तिला एकटीला कसं सोडू? आपण त्यांच्यासोबत एखादी मैत्रीण कम नर्स देऊ. तो हताश होऊन गप्प झाला. म्हातारा आपल्या निर्णयाला अगदी पक्का दिसत होता. कोणत्याही अडचणीवर त्याच्याकडे उपाय हा होताच. मग काय बोलणार? ठीक आहे, मी तिची व्यवस्था करतो. तो शेवटी नाईलाजानं कबूल झाला. करायलाच पाहिजे. न करून सांगता कुणाला? बायको हवी आहे ना? मुंबई बाहेर म्हणजे कुठे न्यावं? एखादं खेडं पहा. छानपैकी नदी असते, लहान मुलांच्या चित्रातल्यासारखे डोंगर असतात, भरपूर झाडी असते. नाही तर इथून उचलाल आणि दुसऱ्या एखाद्या प्रदूषित शहरात नेऊन ठेवाल. म्हणजे इथे मरायची ती तिथे मरेल. त्याला हळूहळू म्हाताऱ्याच्या बोलण्याचा रागच यायला लागला होता. पण म्हातारा अतिशय हुशार आणि नावाजलेला डॉक्टर होता आणि मुख्य म्हणजे त्याच्या इन्स्पेक्टर मित्राचा बाप होता. त्यामुळे त्याच्यावर रागावता येणारच नव्हतं. "अ, ठीक आहे. येऊ मग? या. 2 दिवसात काय ते ठरवून मात्र सांगा. त्याप्रमाणे औषधं, इंजेक्शन वगैरे लिहून देता येईल." दोघं कन्सल्टिंग रूममधनं बाहेरच्या हॉलमध्ये आले. त्यांना निरोप देण्यासाठी त्याचा इन्स्पेक्टर मित्र थेट गेटपर्यंत आला. कमल, इतका वेळ दाबून ठेवलेला राग आपल्या मित्रावर काढत तो म्हणाला, "तुझा बाप एक नंबरचा चक्रमनी भंबक माणूस आहे." "होय." शांतपणे मान हलवत कमलेशनं ते कबूल करून टाकलं. वर पुस्ती जोडली. "तू त्यांना पहिल्यांदाच भेटतोयस म्हणून माणूस हा शब्द तरी वापरलास. मला तर त्यांना बुल डॅड म्हणून हाक मारण्याचा मोह होतो." "ओह, कमल भाऊजी? अहो, आपल्या वडिलांबद्दल नाऊ लुक सायली. एखादा हट्टी झकडम माणूस बाप बनायला असमर्थ असतो असं तुला कोणी सांगितलं? आणि असा माणूस केवळ आपला बाप आहे म्हणून त्याला इतर वेळी त्याच्या अनुपस्थितीतही रिस्पेक्ट द्यावा, इट्स टू मच. त्याची बापगिरी आम्ही त्याच्या समोर मान्य करतो हेच खूप झालं." "अरे, मान्य करतोस म्हणजे? लिटरली यू आर अफ्रेड ऑफ हिम." "या, आय ॲक्सेप्ट इट." त्याच्यासमोर बोलण्याची आपली अजूनही हिंमत नाही. "भीती वाटते रे? अरे, अजूनही कानाखाली खणखण आवाज काढून 4 जणात माझ्या इज्जतीला हात घालण्याची हिंमत आहे त्यांच्यात." "अरे, असं होतं तर सायलीला आमच्या डॅडीला दाखव असं म्हणून माझ्या मागे का लागलास?"
कारण हा बुलडॅट आपल्या मुंबईतला सर्वोत्कृष्ट डॉक्टर आहे म्हणून. यू आर अंडर रॉंग इम्प्रेशन, मिस्टर पुरुष. माय डॅड इज अ बॅड मॅन अँड द बेस्ट डॉक्टर. रिस्पेक्ट इट. तो म्हणतो या हवामानात ही इथे मरेल, याचा अर्थ सायली नक्की मरेल. अरे कमा, जर आपण हिला दुसरीकडे कुठे हलवलं नाही तर. यावर पुरुष म्हणाला, पण ॲक्च्युली शी इज ऑल राईट. साया, तुला काही होतंय? त्यावर सायली म्हणाली, "अ, काहीच नाही." बाई गं, अगं अशी मूर्खासारखी विधानं करून तू तुझ्या नवऱ्याला भरीला घालू नकोस हं. तुझ्या मूर्खपणामुळे उद्या तू मेली बिलीस तर खापर त्याच्या माथी फुटेल. लक्षात ठेव, माझे डॅडी म्हणतायत ना त्या अर्थी तुला काहीतरी होतंय. ही बळजबरी बरी आहे. मग मला सांग सायली, तुला खरंच काही होत नाहीये का? नाही. यावर कमल म्हणाला, ठीक आहे तर मग. लग्नातले तुझे फोटो पहा आणि आरशासमोर उभी राहून स्वतःचं एकदा नीट निरीक्षण कर. पहिल्या वर्षात स्त्रीनं कसं गुलाबासारखं टवटवीत व्हायला हवं आणि तू तर सुकतच चालली आहेस. असं का? आणि हा माझा मित्र पुरू तुला जेवायला घालत नाही की काय? त्याचा धाक वगैरे आहे का? तसं काही असलं तर आत्ता सांग, आत्ता भडव्याला टायरमध्ये घालतो. इन्स्पेक्टर, कुणासमोर बोलत आहात आपण? मिस्टर पुरुषोत्तम गंधर्व इज वन ऑफ द लॉयर गेला खड्ड्यात. लेका, अरे बुद्धिवादाचा मुद्दा आला तर तू मला नामोहरम करणार ना? पोलिसी खाक्याचा आणि बुद्धीचा काय संबंध असतो रे? आम्ही गुन्हेगाराला पहिला ताब्यात घेतो. ए बाबांनो, मला घरी पोचवा रे. आणि मग तुम्ही दोघं मित्र भांडत बसा. ये भी ठीक आहे पुरू. आपण असं करू, संध्याकाळी 8ला मला डायनावर एक पार्टी अटेंड करायची आहे. मी तुमच्याबरोबरच निघतो. तुम्ही सीफेसला उतरा. तुझीच कार घेऊन मी पुढे जाईन. वा, आणि सकाळी अरे माठ्या, रात्री परत येताना मला कार सरेंडर नाही का करता येणार? हो, पण डोंट फॉरगेट. नाहीतर सकाळी माझी गोची करून ठेवशील हं तू. नो, नो. अरे मी कॉलेजात असताना वॅगबॉन्ड होतो म्हणून आताही तसाच समजतोस का रे पुरू मला तू? जस्ट वेट इन द कार. मी फक्त कपडे बदलून येत. ओके, बी क्विक. मी फक्त 10 मिनिटं वाट पाहीन हं. नाही तर काय रे? हां? निघून जाशील साल्या? ऑफकोर्स. आणि मी? मी कसं जाऊ? तुझी बुलेट किंवा मग टॅक्सी. असं होय? श्यायला. घे. पुरुषाच्या हातातल्या कारच्या चाव्यांचा बंच हिसकावून घेत कमल म्हणाला, आता 20 मिनिटं. अरे कमल! इन्स्पेक्टरला दमबाजी करतो काय? हैं? अरे! झालं. कमल बंच घेऊन आत पळून गेला. पुरुषानं कपाळावर हात मारून घेतला आणि सायली मनापासून नाजूक नाजूक हसत राहिली. हसतेस काय हॅ 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 करून? त्यानं तडकून म्हटलं. डोअर्स लॉक्ड आहेत. आता उभं राहा 15 मिनिटं. ओ नो! सायली घाबरल्याच्या आविर्भावात उद्गारली. मग इकडे तिकडे पाहत शेवटी तिनं कमलेशच्या बंगल्याभोवतीच्या बागेतच एक जागा हेरली. तिथे बसूया पुरुषा? दोघंही बागेच्या त्या रुंद दगडावर बसले. काही वेळ त्यांच्यातला संवाद तुटला आणि विचारांचे स्वतंत्र प्रवाह वाहत राहिले. पुरू, हं? काही म्हणालीस साया? हं. अ, माझ्याशी लग्न केल्याचा तुला पश्चाताप तर नाही होते ना? काय गं? हा असा काय प्रश्न आहे एकदम? तसं नाही रे. आपल्या लग्नाला अजून 1 वर्षही पूर्ण झालेलं नाही. आणि माझं हे असं. असं म्हणजे काय? तुला काही असाध्य रोग वगैरे झालाय की काय? अगं मुंबईची हवा खारी आणि दमट आहे. सगळ्यांना ती मानवतेच असं नाही. तुला कोरड्या हवामानाची सवय आहे. आणि तू नाजूक आहेस. हा तुझा दोष आहे का? तू नाजूक आहेस म्हणून तर मला आवडलीस ना. पण बघ ना, आता तू इथे मुंबईत, मी कुठेतरी हिल स्टेशनला. अगं सायली, ही केस मार्गी लागली ना की मीही येईन. खरंच? अगं म्हणजे काय? तुझ्याशिवाय मला तरी करमणार आहे का सायली? पण मग मी नाहीच गेले तर? नाही, नाही. असं नाही चालणार सायली. तो म्हातारा इतकं स्पष्टपणे सांगतोय, ते काय त्याला वेड लागलंय म्हणून? यू ऑट टू गो.
आपण घरात 24 तास पंखा चालू ठेवू ना, म्हणजे शुद्ध हवा. वेडे. अगं पण खेळणारी हवा मुंबईतलीच नसेल का? वेड्यासारखं काय बोलतेस? पुरू, तुला तुला सोडून राहणं अगं, कायमसाठी मला सोडून जावं लागू नये म्हणून तरी आपल्याला हा विरह सहन करावा लागणारच आहे साया. तुला कळत कसं नाहीये? कुठे जाऊ पण मी? ते विचार करून ठरवूया आपण. पण तू मला विसरणार नाहीस ना? साया, वेडी आहेस का तू? अ, असं ठिकाण निवड की जिथे तुला दर शनिवार रविवारी किंवा मनात आलं तर केव्हाही येता येईल. मी तेच करणार आहे. मनात आलं की 2-3 तासात मला तुझ्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. बघ हं, नाहीतर मी सगळा गाशा गुंडाळून निघून येईन इकडे. त्यानं तिचे हात आपल्या हातात घेतले. तो प्रेमळपणे हसला. तिच्या मऊ मऊ हातांचं चुंबन घेण्याचे विचार मनात डोकावत असतानाच कमलेश लांबून डाफरला. "कोण आहे रे बागेत? आ? प्रेमाचे चाळे करायला ही काय सार्वजनिक बाग वाटली की काय?" तिनं झटकून त्याच्या हातातून आपले हात सोडवून घेतले. "झालास का तयार तू? झालो ना? पण तुमच्या एकांतात व्यत्यय येईल अशी कल्पना असती तर आणखी आरामात आवरलं असतं. नाऊ कम ऑन, लेट अस मूव्ह." तिघं कारपाशी आले. गाडी मीच चालवतो. पण पुरुष, तू पुढे बैस. का रे? लेको, तुम्ही दोघं मागे बसून प्रेमाचे चाळे करणार आणि मी इकडे ड्रायव्हिंग करणार. अरे नोकराचं फिलिंग येतं यार अशानं. आणि पुन्हा लक्ष चाळवलं गेलं आणि ॲक्सिडेंट झाला म्हणजे? मग तू मागे बस. मीच नाही. कार मीच चालवणार. बरं चालव. आम्ही मागे बसतो मग. नाही जमायचं, तुला माझ्या शेजारीच बसावं लागेल. बिब्बेगिरी काय करतोस रे कमल? आय एम बिब्बा. नाऊ कम ऑन. शेवटी कमलेशनं स्वतःचं म्हणणं खरं केलं. सायली मागे एकटी बसली. पुरू पुढे कमलेशच्या शेजारी बसला. रहदारीतून कार सफाईनं पळू लागली. "काय रे? तुम्ही दोघं असे गप्प गप्प का आहात पण?" "अरे विचार करतोय रे कमा. सायाला कुठे पाठवावे? पुरू, शहाणा असशील ना तर एक कर." "काय?" ताबडतोब निर्णय घेऊन, "अरे तो तर आपण घेतलाच आहे रे. 2 दिवसात सगळी तयारी करून सायलीनं मुंबई सोडायची आहे. त्याबद्दल नाही म्हणते मी. मग तिला महाबळेश्वर किंवा माथेरान अशा हिल स्टेशनपैकी कुठेही पाठवू नकोस." "का?" "अरे का काय? एकतर ही ठिकाणं महागडी असतात. सीझन सोडला तर औषधालाही इथे माणसं सापडत नाहीत." हे म्हणणं बरोबर आहे तुझं." "काय गं सायली, काय ते तुम्हीच ठरवा. मला तू नेशील तिथे मी येईन. इथे राहा म्हणालास तर राहीन. आणि ठरल्याप्रमाणे दर आठवड्याला भेटायला आला नाहीस तर सरळ निघून येईन." "ओ माय गॉड! तुझ्या बायकोचा एक एक शब्द म्हणजे धमकी असते रे पुरुषा." "अरे हा तर सर्वसामान्य नियम आहे कमा. अरे माझीच नाही, कोणाचीही बायको फुल ऑन धमकीच असते. तू लग्न करशील ना तेव्हा आ आ आ आ आ विषयांतर." "ओके, ओके." कमा आपल्याला असं एखादं ठिकाण निवडायचंय जिथलं हवामान अतिशय छान हिल स्टेशनसारखं असेल आणि जे हिल स्टेशन म्हणून पॉप्युलर नसेल. एम आय राईट? येस. बोला. असं कुठलं ठिकाण तुझ्या हेडक्वार्टर्सच्या नकाशात आहे? मी तेच आठवतोय पुरू. आमच्या साहेबांबरोबर निरनिराळ्या केसेसच्या संदर्भात मी खूप गावं हिंडलोय. त्यातलं एखादं मी तुला उद्या सांगतो. चालेल? चालेल. गेट डाऊन. तुमचं सीफेस अपार्टमेंट आलं. ओके. कम ऑन साया. आणि कमा, परत जाताना पार्किंग प्लेसला कार ठेव आणि गुरख्याकडे बंच देऊन जा. आणि विसरू नकोस हं, माझी पंचाईत करशील नाहीतर. डोंट वरी, आय विल डू द नीडफुल. ओके. गुड नाईट. गुड नाईट. सी यू सायली. सी यू. रात्री 1 वाजता फ्लॅटची डोअरबेल वाजली. तशी सायली खाडकन जागी झाली. तिनं पुरूला गदागदा हलवलं. "पुरू, ए
पुरुषा. हम्म, काय कटकट आहे. आय एम नॉट बाउंड टू क्रॉस एक्झामिन दिस विटनेस. युअर ऑनर, इफ उठ. हे कोर्ट नाहीये, तू घरात झोपलायस. त्याच्या डोक्यात काय उलथापालथ झाली कोणास ठाऊक. पण तो एकदम धडपडून उठला. अनोळखी नजरेनं त्यानं सायलीकडे पाहत विचारलं, हं? कोण? काय झालं? काय झालं? वेड्यासारखं काय चालवलंयस पुरू तू? अरे, कोणीतरी दारावरची बेल वाजवतंय. का बरं? ओ गॉड, अरे का काय? दार उघड की. इतकं बोलणं झालं तेव्हा कुठे पुरुषोत्तम पूर्ण जागा झाला. बेल आपली वाजतीच आहे. येस, कमिंग कमिंग. त्यानं झपाझप पावलं टाकत दरवाजा गाठला. वॉच आयमधून बाहेर पाहिलं तर कमलेश. दार उघडताच दारूच्या भपकाऱ्यासह कमलेश आणि त्याच्या पाठोपाठ आणखी एक माणूस असे दोघंजण आत शिरले. ओह, कमला. बाहेरच सायली म्हणाली. किती घाबरले रे मी. तुला काय वाटलं? चोर आले? अरे, चोरांचीच वेळ आहे ही. बरोबर, चोरांना वेळ असते, भुताखेतांना वेळ असते, नसते फक्त पोलिसांना. ते 24 तास चोरांचे पराक्रम निस्तरत असतात. हं, बसा ना. बाय द वे, हे कोण? यांचीच ओळख करून द्यायची होती. मी सर्कल इन्स्पेक्टर अतुल खन्ना. अपराधी स्वरात तो माणूस म्हणाला. मी ॲक्च्युली कमलेशला म्हणत होतो आपण सकाळी जाऊ, पण डोंट माइंड मिस्टर खन्ना. कमलेशच्या या असल्या येण्याची आम्हाला दोघांनाही सवय. हो ना. अहो, एकदा आम्हाला एक गाणं कुठल्या सिनेमातलंय ते आठवत नव्हतं. पूछो ना हमें हम उनके लिए. करेक्ट. अहो, हा पहाटे 3ला हे सांगायला आला. दार उघडलं तर एवढंच म्हणाला, अरे पूछो ना हमें हम उनके लिए गाणं मिट्टी में सोना मधलंय. आणि झालं, गेला. खन्ना साहेबांनी आश्चर्याने कमलेशकडे पाहिलं. तो लाजला आणि म्हणाला, त्याचं काय आहे साहेब, जुन्या हिंदी गाण्यांच्या बाबतीतनं हे फार वाईट असतं. गाणं एकदा आठवलं ना की साला ते डोक्यात घुसतं. सिनेमाचं नाव काय चटकन आठवत नाही आणि ते आठवत नाही तोपर्यंत गाणं सुटत नाही. वा, गुन्हेगारांच्या मागे तू चिकाटीने लागतोस, त्या चिकाटीचं रहस्य असं आहे तर. कमलेशच्या पाठीवर थाप मारत खन्ना हसून म्हणाले. बसा ना, असे उभे का राहिलात? सायलीनं त्यांना पुन्हा आग्रह केला. नाही, निघायचंय लगेच, असं म्हणत खन्नासाहेब बसले. पुरूकडे पाहून बघ अशा अर्थी डोळा मारत कमलही बसला. कॉफी ठेवू? सायलीनं आत जाण्याच्या तयारीत विचारलं. नाही, तुमची पार्टी झालीये म्हणून विचारलं. नो 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 प्लीज. नो कॉफी, नो चाय, नथिंग. नाही, तुम्ही पहिल्यांदाच आलायत ना? हो, ते खरं आहे, पण म्हणजे पुन्हा येणं होणार नाही असं नाही ना. त्यावेळी डबल कॉफी घेऊ. नो फॉर्मॅलिटीज प्लीज. ओके, ॲज यू प्लीज. कमल, कार पार्क केलीस? हो, बंच गुरख्याकडे दिलाय. काय? गुरख्याकडे? कशाला? अरे, तूच म्हणाला होतास ना. अरे कमल्या, अरे पण तेव्हा तू खालच्या खाली जाणार होतास ना. कमलेशनं खजील होत कपाळावर हात मारून घेतला. खन्ना वेळेचं भान विसरून जोरजोरात हसू लागले. छान. अशा अर्थी मान डोलावत पुरूनं कोपऱ्यापासून हात जोडत म्हटलं, इन्स्पेक्टर, आपल्यासारखी बुद्धिवान माणसं खात्यात असल्यावर खात्याची शान वाढवायला काय तोटा आहे? पुरे रे, सायली पुरूच्या शेजारी येत बसत म्हटली. त्याच्या येण्याचं कारण तर विचार की, नाहीतर 15 मिनिटं गप्पा मारून हा तसाच निघून जाईल आणि पुन्हा 4 वाजता येईल, असंच ना? तोंड वेंगाडत कमलेश म्हणाला. म्हणतात ना, मेक द बेटर ऑफ हिम अँड ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं, असं शुद्ध मराठीत आहे ते. बोल, काय प्रस्ताव आहे तुझा कमलेश? यालाच म्हणतात तेजोभंग, मानभंग. ठीक है, मित्र की खातिर हम अपमान के घूंट पी जाते हैं. यांची ओळख करून देतो. ए मिस्टर अतुल खन्ना, सर्कल इन्स्पेक्टर. आयला पुरू,
यू आर ग्रेट. आणि तुला कसं माहीत? आमची आधीची ओळख आहे. अरे! सायली आणि खन्नासाहेब खदखदून हसायला लागले. तसा कमलेशला संशय आला आणि तिघांकडे तो आळीपाळीने रोखून पाहायला लागला. पण नक्की काय झालं ते त्याला आठवेना. शेवटी खन्ना म्हणाले, "कमलेश, इथं आल्या आल्याच आमची ओळख नाही का झाली? यू आर हाय अप इन द स्काय. तू फार काही बोलूच नकोस ना. कम टू द पॉइंट." असं झालं होतं काय? सॉरी, सॉरी. जाऊ दे, आपण उद्याच येऊया. अरे, सांग ना आता. आमच्या झोपमोडीला काही किंमत आहे की नाही? मिस्टर गंधर्व. गंधर्व? कोण गंधर्व? अरे, या पुरुषाचं आडनाव आहे नाही का ते? मी म्हटलं कुमार गंधर्व कुठेच मध्ये आलंय. ओके, ओके. सर, सर, यू कंटिन्यू विथ द सब्जेक्ट. तोपर्यंत मी जरा डोळे मिटून शांत बसतो. खन्नासाहेब? संशयानं कमलेशकडे पाहत पुरूनं विचारलं, "हा आता आऊट होण्याच्या मूडमध्ये दिसतोय. फार प्यायलाय का हा?" खन्नानी डोळ्यानंच पुरूला गप्प केलं आणि ते म्हणाले, "अ, पुरुषोत्तमजी, याच्या बोलण्यात असं आलं की तुमच्या मिसेसना हवा पालट्यासाठी कुठेतरी हिल स्टेशनला जायचंय." "हो. याचे वडील डॉक्टर आहेत ना, त्यांनीच तसा सल्ला दिलाय आम्हाला." "मग शहाणे असाल तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागा तुम्ही." पुरू खन्नाकडे चकित होऊन पाहत राहिला. कारण ते अशा थाटात बोलत होते की हा सायलीला मुंबईबाहेर पाठवायला तयारच नाहीये. अहो, पण मी नाही कुठे म्हणतोय. ती जाणारच आहे या 2-3 दिवसात. पण कुठे? हम्म. दॅट्स द प्रॉब्लेम. तर मग पुरुषोत्तम, आय मे सॉल्व्ह इट. हाऊ? तेच सांगायला आम्ही आलो होतो. तुम्ही बुलाख हे नाव ऐकलंय? बुलाख? नाही, काय करतात हे? हेच ते तुमचे बुलाख? ते गावाचं नाव आहे. बुलाख? हां, म्हणजे गावाचं नाव तसं पुरणबिलाखी आहे, पण ते बुलाख किंवा बुलाखी अशा नावानंच ओळखलं जातं. ओह, आय सी. कुठे आलं हे बुलाखी? ते मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगेन. कोणत्या मार्गानं जायचं, किती प्रवास आहे वगैरे. आधी हे ठरवा, जाताय का मिसेसना घेऊन? बुलाखीला? काय गं साया, तुझं काय म्हणणं आहे? आता ते मी काय सांगू? तू दर शनिवारी येऊ शकणार असशील अशा कुठल्याही हिल स्टेशनला जायला मी तयार आहे. पण मिस्टर खन्ना, बुलाखच का? म्हणजे काही विशेष आहे का तिथे? विशेष असं काही नाही, पण एकतर बुलाखचं हवामान फारच चांगलं आहे. गावाला निसर्ग सौंदर्य आहे. आणि हिल स्टेशन असलं तरी टुरिस्ट प्लेस असल्यानं तिथं लोकांची झुंबड नाहीये. आणि म्हणूनच त्यापायी होणाऱ्या महागाईचा स्पर्शही नाहीये. नाही, पण ही म्हणजे बुलाखची इतकी माहिती तुम्हाला कुठे मिळाली? कुठे म्हणजे? अहो, माझंच गाव आहे ते. माझं लहानपण त्या गावी गेलंय. आमच्या वेळेला गावात हायस्कूल नव्हतं. नाहीतर माझं सगळं शालेय शिक्षण बुलाखीतच झालं असतं. अच्छा, आय सी. सायलीचा काय अभिप्राय आहे ते बघण्यासाठी पुरूनं सायलीकडे पाहिलं. तेवढ्यात खन्ना म्हणाले, "तुमचं जे काही ठरेल ते तुम्ही कमलेशकडे सांगा. पण मला असं वाटतं की यांना जर हवापालट करायला सांगितलंय, तर मग बुलाख इज बेस्ट. आमचा छोटासा बंगलाही आहे आणि तो रिकामाच पडलाय. देखरेख, झाडलोट, झाडाफळांची निगा राखण्याकरता म्हणून एक कुटुंब बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये राहतं. आणि ती माणसंही चांगली आहेत. तुम्हाला लागेल ती मदत करतील." "हे तर खूपच छान आहे." सायली समाधानानं मान डोलावत म्हणाली. "हॉटेलमध्ये राहायचा खर्चही वाचेल आणि पुन्हा घरगुती सोबतही मिळेल." "साया, तू बुलाखला राहायला तयार आहेस?" "बहुतेक. म्हणजे मला ते गाव आवडलं पाहिजे." "अ, तुम्ही असं का नाही करत? परवाच्या शनिवारी तयारीनिशी बुलाखला चला. हवं तर मी आणि कमलेशही बरोबर येतो. तुम्हाला राहावं वाटलं तर खुशाल राहा. नाहीतर मग 2 दिवसांची एक पिकनिक झाली असं समजून सगळेच परत येऊ. कसं? ही कल्पना काही वाईट नाही साया. काय वाटतं तुला?" चालेल. ठरलं तर मग."
म्हणजे 99.99 ठरलंच. मग एक काम करा. फायनलाईज झालं की कमलेशला सांगा. शनिवारी कुठे जमायचं, किती वाजता निघायचं, तुमच्या कारनं जायचं की माझीच जीप घेऊ, सगळं प्लॅनिंग करून टाकू. ओके? येस, ओके. अँड थँक यू व्हेरी मच मिस्टर खन्ना. म्हणजे तुमची आमची काहीही ओळख नसताना तुम्ही आमच्यासाठी जे करताय, आ डोंट से लाईक दॅट. नाही म्हणजे तुम्ही मला ओळखत नसाल, पण मी तुम्हाला ओळखतो. कसं काय? अहो, कमलेशच्या तोंडून आत्तापर्यंत गंधर्व दाम्पत्याबद्दल इतकं काही ऐकलंय, की मला ही मंडळी परकी वाटतच नाहीत. तुम्ही मनात तसलं काहीही आणू नका आणि संकोचही बाळगू नका. नाऊ विथ युअर परमिशन, वी टेक युअर लीव्ह. प्लीज, डू कम अगेन. ओ येस, शुअर थिंग. खन्ना साहेबांनी कमलेशकडे पाहिलं तर तो कोचावरच गाढ झोपी गेला होता. हलवून उठवायचा प्रयत्न केला तर तो म्हणाला, "मी इथेच झोपतो." शेवटी खन्नासाहेब एकटेच गेले. पुरूनं कमलेशला एक उशी दिली, त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि गुड नाईट असं म्हणून तो झोपून गेला. दोघं बेडरूममध्ये शिरले तेव्हा पहाटेचे 3 वाजले होते. मुळात आखलेला कार्यक्रम असा होता. कमलनं बरोबर 7 वाजता खन्नासाहेबांकडे जायचं. दोघं तिथून पुरूकडे येणार. सगळ्यांनी मिळून नाश्ता वगैरे उरकून निघायचं. तोपर्यंत मेडिकल स्टोअर्सही उघडलेली असणार. जातानाच सायलीची औषधं खरेदी करायची. म्हणजे हे सगळं उरकून 8:15लाच मुंबई सोडलं तरी सगळ्यांच्या हिशेबाप्रमाणे 1 ते 1:30 पर्यंत सहज ते बुलाखीमध्ये दाखल होऊ शकले असते. पण कमलनंच पहिला घोळ घातला. त्याला म्हणे लवकर जागच आली नाही. रात्री झोपताना मारे 5चा गजर लावून झोपला होता. पण झोपेतच गजर बंद केला का गजर झालाच नाही हे त्याला कळलंच नाही. पण त्याच्या डोंगरावर चापट्यावरून आईनं त्याला उठवलं तेव्हा 6:30 वाजले होते. त्यापुढे दाढीसकट सगळं आवरणं. कितीही घाई केली तरी निघेपर्यंत 6:15 झाले होते आणि हा पळत पळत पोर्चमध्ये आला तर बुलडॅडनं हाक मारली. "अरे, निघालास का तू?" "हो हो, निघालोच आहे. उशीरच झालाय जरा. थांब थांब थांब. सायलीच्या औषधात जरा बदल करतो." म्हणजे झालं. झकत थांबणं आलं. डॅडींनी घोळ घोळ करत 15 मिनिटांनी नवीनच यादी तयार करून दिली. आणि पहिली यादी? ती कॅन्सल. कुणाकडे आहे ती? पुरुषाकडे. "बघ बघा, नाहीतर तो ती औषधही आणून ठेवेल." "नाही, मी मी निघतोच आहे आता डॅड." कमलला माहीत होतं की तसला काही घोळ होत नाही. कारण निघतानाच औषधांची खरेदी करायची होती. पण डॅडना काही तो ते सांगत बसला नाही. टॅक्सी केली आणि खन्नासाहेबांकडे आला. तर खन्नासाहेबांचा दुसराच घोळ. इतकं सगळं ठरलं होतं आणि हा पठ्ठ्या युनिफॉर्ममध्ये ड्युटीवर निघण्याच्या तयारीत. "अरे, आलास का तू?" "म्हणजे काय? साहेब, तुम्ही युनिफॉर्म चढवलाय?" "अरे, मला वाटलं तुमचं कॅन्सल झालं." "अहो साहेब, असं कसं कॅन्सल होईल?" "अरे, तू 7ला येणार होतास ना कमलेश. आता 7:50 होतायत." म्हटलं, नाही नाही, सॉरी सॉरी, ते झालाय मला उशीर, पण चला चला तुम्ही कपडे बदला." त्यापुढे खन्नांचं कपडे बदलणं, बायकोशी चर्चा वगैरे वगैरे. बाहेर पडेपर्यंत 8:15. पुरूकडे जायला 9. तिथे पुन्हा बडबड. आम्हाला वाटलं वगैरे वगैरे वगैरे. समज गैरसमज दूर करून नाश्ता उरकला. सगळं सामान कारच्या डिक्कीत टाकलं. फ्लॅटला काळजीपूर्वक कड्याकुलप करून सगळे निघाले. "पुरू, तुझ्याकडे बुलडॅटचं प्रिस्क्रिप्शन आहे ना?" "हां, सायलीच्या औषधांचं ना?" "आहे की. पण आता त्याची काही गरज नाही." "म्हणजे?" "अरे, तुम्हाला यायला खूप वेळ लागला ना. आमचं केव्हाच आवरून झालं होतं. म्हणलं माशा मारत बसण्यापेक्षा." "म्हणजे? तू ती औषधं आणलीस?" "हो. उगाच वेळ कशाला घालवायचा रे कमलेश." "शाब्बास." "का रे? काही घोळ आहे का?" "हो ना यार पुरुषा. अरे बुलडॅडनं ऐनवेळी नवं प्रिस्क्रिप्शन दिलंय." खन्नासाहेब जोरजोरात हसायला लागले आणि पुरूनं कपाळावर हात मारून घेतला. खन्नासाहेब म्हणाले होते, पण त्यांनी सांगितलं त्यापेक्षा बुलाख नक्की जास्त अंतरावर होतं. स्वतःच्या कारमधून प्रवास करूनही बुलाखला पोहोचायला त्यांना 7 तास लागले होते. सिमेंट काँक्रीटचे रोड, डांबरी रस्ते, धुळीनं भरलेल्या सडका, असा सगळा किचकट आणि कंटाळवाणा प्रवास.
सायली तर अक्षरशः रडकुंडीला आली. सतत बसून बसून तिचे पाय आखडले, गुडघे दुखायला लागले, पार्श्वभाग बधीर झाला, पाठीच्या कण्याला रग लागली. त्यात रखरखीत उन्हं आणि तापलेला धुराळा. मध्ये कुठे थांबावं असं एक हॉटेलही नाही की काहीच नाही. वाटलं पुरूला सांगावं, टर्न मार आणि चल परत. आपली मुंबईच बरी. नको मला ते बुलाख का ढुलाख. प्रवास इतका भिकार, तर गाव मोठं चांगलं असणार. पण प्रवासात शेवटच्या टप्प्यात तिचं हे मत बदलू लागलं. इकडे तिकडे सगळीकडे हिरवी झाडं आणि शेतं दिसायला लागली. पाहता पाहता झाडीचं गर्दपण वाढायला लागलं. आणि शेवटचा टप्पा तर सगळा प्रवासच थंडगार झाडीतून झाला. वातावरणात स्वच्छ उन्हं असून देखील गारवा निर्माण झाला. एक छोटासा वळणावळणांचा घाट चढून कार डोंगर माथ्यावर आली आणि खन्नासाहेब उत्साहानं म्हणाले, "ते पहा बुलाख." सगळ्यांच्या माना त्यांच्या हाताच्या दिशेने वळल्या. सायलीला बुलाखचं झालेलं हे पहिलं दर्शन. नागमोडीने सळसळत घाटातला रस्ता सपाटीला उतरला होता आणि पुन्हा वळण घेत चढत चढत नाहीसा झाला होता. आणि समोरच्या डोंगरांच्या थोड्या चढावर एका स्तरावर छानशी वस्ती दिसत होती. हेच बुलाख होतं. ओह, सिम्पली मार्व्हलस. सायलीच्या तोंडून उत्स्फूर्तपणे उद्गार बाहेर पडले. तसे खन्नासाहेब समाधानानं हसले आणि म्हणाले, "अहो, इथून तर काहीच दिसत नाहीये. आपण एकदा गावात पोहोचलो ना की तुम्ही बुलाखच्या आकंठ प्रेमात पडाल." आणि अक्षरशः तसंच झालं. डोंगराच्या पायथ्याला रस्त्याच्या कडेला एक छोटंसं देऊळ होतं. हे बुलाखी मातेचं मंदिर. इथूनच बुलाखीचा घाट सुरू होत होता. गावातून पुढे जात होता. हा एकच मेन रोड. बाकी सगळं गल्ल्याबोळांचं राज्य. एक पसरट वळण ओलांडून पलीकडे गेले तेव्हा कुठं खरं गाव दिसलं. छोटी मोठी एक दोन मजली घरं आणि या घरांशी संबंध असूनही गर्वानं बाजूला राहणारे विरळ विरळ बंगले. सगळी बाजारपेठ मेन रोडवर एकत्रित झाली होती. पायथ्याच्या पलीकडल्या अंगानं वाहणारी एक विस्तीर्ण नदी आणि नदी पलीकडे एक संध घनदाट जंगल. निसर्गाचं वेड असलेला आणि धंदा पाण्यानिमित्ताने मुंबईसारख्या अजगरी शहरात अडकून पडलेला कोणताही माणूस बुलाखच्या प्रेमात पडला नाही तरच नवल. ओ पुरू, बुलाख इज सो लव्हली. आवडलं गाव? फारच. राहणार मग? सर्टनली. आमचा बंगला पाहिला की तुमचा निर्धार आणखी पक्का होईल. खन्नासाहेब म्हणाले, त्यात अतिशयोक्ती नव्हती. बुलाखची वस्ती विरळ व्हायला लागली तेव्हा डाव्या हाताला एक मळकी वाट दिसली. ती करवंदाची जाळी तोडून खाली उतरत होती. कॉर्नरला लाकडी खांब होता. खांबावर बाण होता आणि बाणावर धुळकटलेली अक्षरं होती, वे टू खन्ना इस्टेट. 5 मिनिटांच्या अंतरावर ही वाट एका टुमदार बंगल्याच्या कंपाऊंडपाशीच संपत होती. सो, ॲट लास्ट वी हॅव रीच्ड टू खन्ना इस्टेट. येस मॅडम, यही हमारी झोपडी है. डू यू लाइक इट? वुड यू लाइक टू सेल इट? नो. पुरू आणि कमा हसायला लागले. कारण खन्ना साहेबांनी अगदी झटक्यात तिचं प्रपोजल नाकारून टाकलं होतं. जणू येस म्हणाले असते तर तिनं चहा पाणी सुद्धा न घेता खरेदी खत करायला घेतलं असतं. एनिवे, बंगली अतिशय सुंदर होती. खन्ना विकायला तयार झाले तर पुरू ती कुठल्याही क्षणी कुठल्याही किमतीला घ्यायला तयार झाला असता. आणि खन्नांनी कोणत्याही बेसावत क्षणी सुद्धा कोणत्याही किमतीला ती विकली नसती. अशी सुंदर बंगली आजच्या काळात कोणी हातची जाऊ देतं का? कंपाऊंडने बंदिस्त असलेला, फार नाही पण 20 बाय 30चा बगीचा. बंगलीचा खालचा भाग अर्थात लाल दगडाचा, वरचा चकचकीत सिमेंटचा. दर्शनी भागात 3 रुंद पायऱ्या. आत घोटीव सिमेंटची जाड कमान. कमानीमागे या टोकापासून पार त्या टोकापर्यंत पसरलेला व्हरांडा. सगळ्या खोल्या आतून जोडलेल्या आणि सगळी दारं व्हरांड्यात उघडणारी. खिडक्या प्रशस्त आणि भरपूर. आतली व्यवस्था पाहून तर सायली हर्षानं वेडीच झाली. सगळं फर्निचर अगदी स्वच्छ आणि रोज वापरात असल्यासारखं. मागे काय आहे? बघा ना.
तिनं हॉलचा दरवाजा उघडला तर मागेही पुढच्यासारखाच व्हरांडा, खाली उतरायला गुळगुळीत दगडी पायऱ्या आणि समोर 15 फुटाचा मोकळा भाग. त्या भागाच्या एका टोकाला आऊट हाऊसच्या 2 खोल्या आणि आणि डोंगर उतार, थेट नदीपर्यंत उतरणारा. "ओ स्प्लेंडेड," सायली भारावून म्हणाली. "पुरू, बरोबर आणलेली ती सगळी औषधं परत घेऊन जा." "का?" चकित होत पुरूनं विचारलं. "अरे मला आत्ताच फ्रेश वाटायला लागलंय." "शहाणीच आहेस," पुरू तिच्या डोक्यात टप्पल मारत उद्गारला. "असं कर, ती औषधं राहू दे तिथेच." कमल गंभीर सल्ला देण्याच्या थाटात म्हणाला, "तू नको घेत जाऊस. रोज सकाळी आणि रात्री या वातावरणावर औषधांचे 2-2 चमचे शिंपडायचे. गोळी असेल तर तिची पूड करून फुंकायची. म्हणजे कमल भाऊजी, पुरे हां, चावटपणा नका करू." त्यांचं असं हसत खिदळत बोलणं चालू असतानाच अगदी फ्रेश चेहऱ्याची, चमकदार डोळ्यांची एक सावळी तरुणी ट्रेमध्ये पाण्याचा जग आणि ग्लासेस घेऊन आली. साहेब." "हां, ये रंजू. हे बघ, या बाई इथे आपल्या पाहुण्या म्हणून राहणार आहेत. आणि सायली, ही रंजू. तुला लागेल ती मदतही करेल." सायलीनं तिच्याकडे पाहिलं तशी ती गोड हसून म्हणाली, "रागवू नका वहिनीबाय. नमस्कारासाठी हात जोडता येत नाहीत आता. हातात ट्रे आहे ना." "अगं, पण नमस्कार कशासाठी? तू आणि मी एकाच वयाच्या आहोत की नाही? कामात तू मला मदत कर, पण इतर वेळी आपण मैत्रिणी नाही का बनू शकत?" रंजूचे मूळचे चमकदार डोळे या कल्पनेनं आणखीनच लकाकले आणि खुदकन हसत ती भोळेपणाने म्हणाली, "आता माझ्यासारखी अडाणी मैत्रीण चालत असेल तुम्हाला तर खरंच मग खूप खूप हिंडू आपण. मला हा सगळा भाग माहितीये. मी दाखवीन तुम्हाला." "बास मग, हिला तरी आणखीन काय हवं?" पुरुषोत्तम म्हणाला. "तूर्त तरी भरपूर चहा." "अगो बाई, विसरलेच की मी. अ, आमचे हे विचारतायत, चहा इथंच घेणार का आत येणार तुम्ही?" "अहो, आतच बसूया ना. छानपैकी ऐसपैस बसता येईल." चालेल. रंजू, तू आधी मला बाथरूम दाखवतेस? चहा होईपर्यंत जरा फ्रेश होते." तोंड वगैरे धुवून सायली हॉलमध्ये आली तेव्हा सगळेजण मोठ्या मग्जमधून वाफाळता चहा पीत होते. रंजूच्या शेजारी उभा असलेला एक दणकट खेडूत सगळ्यांकडे आळीपाळीनं पाहून उगाचच हसत होता. सायलीला येताना पाहून त्यानं हात जोडले आणि म्हणाला, "या वहिनी, माझं नाव बाबू. मी आणि ही रंजू आम्ही दोघं आपल्या सेवेला हजर आहोत." "त्यांना चहा द्या की आधी. का तोंडीच सेवा करणार?" बाबू लाजून हसला. चहाच्या किटलीकडे वळला. दमल्याची जाणीव झालेली सायली धपकन कोचात बसली आणि जांभई देत तिनं डोळे मिटून घेतले. बाबू नम्रपणे म्हणाला, "घ्या, चहा घ्या. संध्याकाळी दिवे लागणीला झोप येऊ देऊ नये माणसानं." तिनं चमकून बाबूकडे पाहिलं आणि मग ती निमूटपणे चहा पिऊ लागली. शनिवारची रात्र आणि रविवारची सकाळ किंबहुना अर्धी दुपार एवढा वेळेपर्यंत पुरू, कमलेश आणि खन्नासाहेब बुलाखमध्ये होते. ते अचानक न कळवता आल्यामुळे शनिवारी रात्री रंजूला त्यांच्यासाठी खास बेत करता आला नव्हता. पाव आणि ऑमलेटवरच भागवावं लागलं. दुसऱ्या दिवशी मात्र तिनं भरपूर कष्ट घेऊन स्वयंपाक केला आणि त्यासाठी बाबूलाही खूप पिदडलं. सायलीची किंवा कुणाचीही मदत मिळण्यासारखी नव्हती, कारण सकाळी सगळं आवरून खन्नासाहेबांबरोबर ते बाहेर पडले होते. गावातली काही नित्योपयोगी ठिकाणं दाखवून ठेवायची होती, काही महत्त्वाच्या ओळखी करून द्यायच्या होत्या आणि वेळ उरलाच तर निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत लुटत ते घाटात पायी भटकणार होते. सगळे परत आले तेव्हा 1 वाजला होता. रंजू सगळा स्वयंपाक उरकून त्यांच्या येण्याचीच वाट पाहत होती. अक्षरशः पोटाला तड लागेपर्यंत जेवणं झाली. निघण्याची कल्पनाही कुणाला सहन होत नव्हती, पण तिघांपैकी कुणालाही थांबणं शक्यच नव्हतं. खरं तर कमलेश आणि खन्ना दोघांनाही सकाळी ड्युटीवर हजर व्हायचं होतं. पुरूला 10:30 पूर्वी कोर्टात हजर राहणं आवश्यक होतं. अगदी सक्तीनं निघावंच लागलं. सायलीला पुरूला सोडून राहायची अजिबातच सवय नव्हती. तिला तो जाणार याचं फार वाईट वाटायला लागलं. सारखे डोळे भरून यायला लागले.
इतरांसमोर म्हणून पुरूही तिची चेष्टा करत होता, पण मनातून त्यालाही ते जड जात होतं. त्यानं तिला भरपूर सूचना केल्या. तब्येतीला सांभाळ, औषधं वेळेवर घे, वेड्यासारखी उगाच कुठे भटकू नकोस, दर आठवड्याला पत्राने खुशाली कळव वगैरे वगैरे वगैरे. तिनंही त्याच्याकडून नीट राहण्याची वचनं घेतली. दर आठवड्याला किंवा किमान एका रविवार आड तरी इथं येण्याबद्दल कबुली घेतली. सगळे जायला निघाले. बाबू, रंजू, आम्ही निघतोय. पुरूनं दोघांना बजावलं. सांगितलेलं सगळं नीट लक्षात ठेवा. सायलीला औषधांची आठवण करा. मेन रोडच्या डॉक्टर कामतांकडे इंजेक्शन्स देऊन ठेवली आहेत. दर दिवसाआड तुम्ही काळजी करू नका वकील साहेब. आओ बाई खन्नासाहेबांच्या पाहुण्या आहेत. त्यांच्या सेवेत आम्ही काही कमी पडू देणार नाही बघा. बाबू नम्रपणे म्हणाला. आता तुम्ही बाईंना आमच्या ताब्यात दिलंय का नाही? आता निश्चिंत जा. 15 दिवसात बघा बाई कशा टमाटरसारख्या लालबुंद होतायत ते. रंजूनं आश्वासन दिलं. मागे वळून पाहात पाहात पुरू कारच्या दिशेनं जायला लागला. सायलीनं डोळ्याला पदर लावला.